तर आज आपण मागील तासिकेला जो हडप्पा संस्कृतीचा भाग झाला होता त्याचंच अजून विस्तारित रूप बघणार आहोत. कारण अ, एखादी संस्कृती अभ्यासताना त्याचा अ, सगळ्या अंगाने विचार करावा लागतो. पण आपल्याला सिलेबसमध्ये हडप्पा संस्कृती, टाउन प्लॅनिंग म्हणजेच नगररचना, सोशल आणि रिलिजियस कंडिशन, हे पॉइंट्स दिलेले आहेत. तर त्या पॉइंट्स नुसारच आपण जाणार आहोत. तर आपण मागील तासिकेला बघितलं होतं की हडप्पा संस्कृती कशा रीतीने विकसित होत गेली आणि नगररचना असेल, गृहरचना असेल, रस्त्यांची बांधणी असेल, गटारांची बांधणी असेल, विविध आभूषण असतील, कला संस्कृती असेल, हे आपण सगळं बघितलं होतं. पण ते आता आपण जरा अ, विस्तृत स्वरूपात बघणार आहोत. तर हडप्पा संस्कृती लक्षात घेताना तिचा काळ हा असा निश्चित नाहीये. म्हणजे अनेक विद्वानांची अनेक मतं आहेत. कारण वैदिक आर्यांचं आगमन हे भारतात इसवी सनापूर्वी 1500च्या आधी झालं होतं. आणि असा एक प्रभावी मतप्रवाह आहे. शिवाय त्या आधीच्या काळाबद्दल कोणत्याच स्वरूपाची माहिती अद्याप मिळालेली नाहीये. त्यामुळे इसवी सन 1921 मध्ये हडप्पा आणि 1922 मध्ये मोहेंजोदडो येथील उत्खनने सुरू होईपर्यंत इसवी सनापूर्वी 1500च्या आधीचा भारताचा इतिहास हा सांगता येत नव्हता. हडप्पा संस्कृतीच्या शोधामुळे भारताचा इतिहास इसवी सनापूर्वी किमान 3000 ते 3500 पर्यंत जातो. त्या काळात भारतीय उपखंडात अफगाणिस्तानातून महाराष्ट्रापर्यंत आणि मकरांच्या किनाऱ्यापासून हरियाणापर्यंत 15 लाख चौरस किलोमीटरच्या प्रदेशात ही हडप्पा संस्कृती नांदत होती. ही संस्कृती कांस्ययुगीन होती हे सिद्ध झालेले आहे. या संस्कृतीची 2000हून अधिक स्थळे उजेडात आलेली आहेत. मग ज्याच्यात हडप्पा, मोहेंजोदडो, कालिबंगन, धोलबिरा, राखीगढी यासारख्या विस्तृत नगरांच्या उत्खननातून प्रकाशात आलेले अवशेष हे हडप्पा संस्कृतीच्या गेलेल्या वैभवाची साक्ष मिळवून देतात. आता या नगरांचा इतिहास 3 कालखंडात विभागलेला दिसतो. जसं की पूर्व हडप्पा संस्कृतीचा काळ, प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृतीचा काळ आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ. मात्र ही संस्कृती जपणारे किंवा ही नगरं वसवणारे कोण होते लोक, हे अद्याप निष्पन्न झालेलं नाही. तर या हडप्पा संस्कृतीची जी वैशिष्ट्ये आहेत ती आपण आता बघणार आहोत. की मगाशी आपण बघितलं की शेती कोणकोणत्या प्रकारची व्हायची, की मुख्यतः सातू आणि गहू हे मुख्यत्व असं पीक होतं हडप्पा कालीन युगात. पण त्याखेरीज अन्य पिकं देखील घेतली जायची. त्याचप्रमाणे गृहरचना जी असायची ती भाजक्या विटांनी त्याची केलेली असायची गृहांची रचना, आणि गटारांची रचना देखील तशीच केलेली असायची. आता याच्यात जो धार्मिक भाग आहे त्याच्यात एक वैशिष्ट्य असं आहे की पुरुष देवतेची एक देवमूर्ती या सगळ्या उत्खननामध्ये सापडलेली आहे, जी विशेष उल्लेखनीय आहे. आता तिची रचना कशी आहे की तिने आसन धारण केलेलं आहे आणि योगीच्या स्वरूपात ती मूर्ती आहे. त्या अ, मूर्तीच्या गळ्याभोवती आभूषण आहेत. परत डोक्यावर जटायुक्त अशी जटा आहेत, म्हणजे मोठ्या प्रमाणात. त्याचप्रमाणे त्या मूर्तीला 3 मुख आहेत. मात्र कदाचित चौथंही मुख असू शकतं अशी शक्यता आहे, कारण ते अत्यंत धुसर स्वरूपात दिसत आहे. आणि तिच्या
मूर्तीच्या चारही अ, बाजूला वाघ, गेंडा अशा स्वरूपाचे प्राणी दिसून येतात आणि त्या मूर्तीच्या खाली हरिण दिसून येतं. आता अनेक विद्वान असं मानतात की हे शंकराचं प्रतीक आहे, कारण ते त्रिमुख पशुपती किंवा महायोगी त्यांना म्हटलं जातं. पशुपतीनाथ मंदिर माहिती असेल किंवा महायोगी असं दुसरं नाव देखील भगवान शंकरांना संबोधलं जातं त्या नावाने. तर काही विद्वानांच्या मते असं आहे की या मूर्तीची रचना तिच्या आजूबाजूला असलेल्या प्राण्यांचा संदर्भ लक्षात घेता ते पशुपती किंवा महायोगी असू शकतात किंवा शंकर प्रतीक असू शकतात असं विद्वानांचं मत आहे. आता ही शंकर देवांचीच उपासना त्या काळात व्हायची याला पुष्टी देणारी काही तथ्य आहेत. जसं की उत्खननामध्ये काही गोल आणि असे टोकदार दगड देखील मिळालेले आहेत, जे लिंग असतं म्हणजे अ, जी पिंडी असते, शिवपिंडी, त्या आकाराचे ते दगड आहेत. म्हणजे अत्यंत टोकदार पण गोल या आकाराचे, अर्ध गोल या आकाराचे असे दगड काही मिळालेले आहेत. ते अन्य कामांसाठी किंवा निसर्गतः उत्पन्न झालेले असे असू शकत नाहीत, कारण त्यावर काम केलं गेलेलं आहे. त्यामुळे कदाचित असा कयास लावला जातो की अ, शंकरांची उपासना त्या काळात होत होती. आता त्याचप्रमाणे त्या काळात प्राणी आणि वृक्ष यांच्या पूजेची चिन्ह देखील पाहिली जातात, कारण त्या काळचे लोक हे पिंपळाला पवित्र वृक्ष म्हणून समजायचे. तर काही लोक अग्नी आणि जलपूजा देखील करायचे आणि याचे अ, अशी शक्यता आहे, पण याचे पुरावे किंवा ही गोष्ट प्रमाण मानणारी कुठली अन्य गोष्ट सापडत नाही. तर काही ठिकाणी स्वस्तिक अथवा चक्र यांनी अंकित केलेल्या चिन्हांचा देखील संदर्भ येतो, मात्र त्यालाही दुजोरा देणारी काही गोष्ट नाही. तर काही लोक हे सूर्योपासक होते. लेकिन मतलब सूर्योपासक होते, पण याला अ, पुष्टी अजूनही मिळालेली नाही. अजूनही संशोधनाचं हे काम सुरू आहे. म्हणजे कशा रीतीने धार्मिक व्यवस्था या सगळ्या बाबतीत होती, त्याच प्रकारे याच्यामध्ये अ, वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं देखील बनवली जायची, जसं की धनुष्यबाण, गदा, गुलेल, तलवार, जी सुरुवातीला तांब्याची किंवा कासाची असायची. ढाल आणि कवच देखील हे उत्खननामधून मिळालेले आहेत. शिवाय काम करण्याची अवजारं देखील अ, यात मिळालेली आहेत. त्यामुळे जसं आपण मगाशी बघितलं की शेतीचा भाग विचारात घेत असताना कालीबंगन येथे नांगरलेल्या म्हणजे शेतीसाठी नांगर जो वापरला जातो त्याचा काही भाग मिळालेला आहे. म्हणजे त्या काळी शेती हे प्रमुख साधन होतं व्यवहार करण्याचं किंवा उत्पन्न मिळवण्याचं, आणि गहू आणि सातू हे प्रमुख पीक होतं. तर ही जी हत्यारं बनवली आहेत ती स्वसंरक्षणासाठी तर बनवली होतीच, पण त्याखेरीज ती शेतीच्या दृष्टीने देखील किंवा घरकामाच्या दृष्टीने देखील बनवलेली होती. तर अशा रीतीची ही पूर्ण हडप्पा संस्कृती आहे. आता हडप्पा इथे पूर्व हडप्पा संस्कृतीची जी पहिली गाव वसाहत आहे ती इसवी सनापूर्वी 3300च्या सुमारास झाली.
इसवी सनापूर्वी 2600च्या सुमाराचा काळ हा तेथील नागरी हडप्पा संस्कृतीच्या उदयाचा आहे. म्हणजे आपण मगाशी जे तीन भाग बघितले त्यातलाच हा भाग आहे. इसवी सनापूर्वी 2450 ते 1900 या काळात नागरी हडप्पा संस्कृती नांदत होती. इसवी सनापूर्वी 1900च्या सुमारास काही अंतरात बदल घडून येताना दिसतात आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ सुरू होतो. या काळात नागरी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होत गेला. म्हणजे अशा रीतीने ती स्थित्यंतर येत गेली. आता हा हडप्पा संस्कृतीचा भाग संपलाय. या पुढचा जो भाग आहे तो वैदिक काळाचा आहे. तो आता आपण बघणार आहोत. आता अनेक वर्ष अनेक विषयांवर संशोधन हे शास्त्रज्ञांचं सुरू असतं आणि हडप्पा संस्कृतीच्या नाशाला काय काय कारणीभूत ठरलं यावर देखील संशोधन होत होतं. मात्र संशोधनाअंती असं सिद्ध झालं की या संस्कृतीचा जो ऱ्हास झाला तो कोणाच्या आक्रमणामुळे नाही तर नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरणाचा ऱ्हास या दोनच गोष्टी याला जबाबदार आहेत. आता आर्य कोण होते, ते भारताबाहेरून कधी आले आणि प्रथम पासून भारतातच होते, त्यांच्या संस्कृतीचे पुरातत्वीय अवशेष कोणत्या प्रदेशात सापडतात आणि ते कसे ओळखायचे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर अद्याप सुस्पष्टरित्या अशी मिळालेली नाहीत. कारण वैदिक लोकांच्या भौतिक जीवनाबद्दल काही उल्लेख हे ओघाओघानेच या वाङ्मयामध्ये येतात. तसेच त्यांचा देव इंद्र याने शत्रूंवर मिळवलेल्या विजयाचे संदर्भ त्यामध्ये दिलेले आहेत. ऋग्वेदामध्ये इंद्र हा एका युद्धात सेनापती आहे आणि तो युद्ध करतोय आणि त्याच्यावर सुक्त आहे. सुक्त म्हणजे काय? सुउक्त, चांगलं चांगलं बोललं गेलेलं किंवा चांगलं म्हटलं गेलेलं असं सुक्त. तर असं आपल्याला या पूर्ण वेदांमध्ये आढळतं. वेद अपौरुषेय आहेत, म्हणजे कोणी एकाने लिहून ते एका दिवसात एका महिन्यात पूर्ण केलेले नाही. मौखिक परंपरेने ती परंपरा चालत आलेली आहे. त्याच प्रकारे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चारही वेद हे वैदिक काळाशी अत्यंत जवळचे आहेत. पंचमवेद म्हणून नाट्यशास्त्रालाही म्हटलं जातं, आयुर्वेदालाही म्हटलं जातं, मात्र त्याचा अंतर्भाव या वैदिक काळामध्ये होत नाही. आता वैदिक संस्कृतीच्या काळाबद्दल ही वेगवेगळी मतं आहेत. कारण अ, असा ठोस भाग तिथे येत नाही की काळ निश्चित होऊ शकेल. तर इसवी सनापूर्वी 1500च्या सुमारास वैदिक लोकांनी ऋग्वेदाची रचना केली. याबद्दल सर्वसाधारण एकमत आढळतं. लोकमान्य टिळकांनी ग्रहताऱ्यांच्या स्थितीगतीच्या आधारे हा काळ इसवी सनापूर्वी 6000 वर्ष इतका प्राचीन असल्याचं गणित मांडलं आहे. म्हणजे त्यांचं जे होरायन नावाचं पुस्तक आहे किंवा द आर्टिक वेदाच अशा आशयाचं कदाचित ते पुस्तक असावं. यात देखील त्यांनी सूक्ष्मरित्या अध्ययन करून वेदा संदर्भातील पहिलं जे भाष्य कोणी जर संशोधनात्मक दृष्टीने केलं असेल तर ते लोकमान्य टिळक होते. त्याच प्रकारे आर्यांचं मूळ स्थान उत्तर ध्रुवीय प्रदेशात होतं असं देखील त्यांनी मत मांडलेलं आहे. आता वादविवादांच्या या एकूणच गर्तेमध्ये इसवी सनाच्या 16व्या शतकात हा प्रवास एकूण सुरू झाला. म्हणजे अनेक मतमतांतर वेगवेगळ्या विद्वानांची होती, जाणकारांची होती. तोपर्यंत आर्य या संकल्पनेचा उगम झालेला नव्हता. 16व्या शतकात पाश्चात्य अभ्यासकांचं लक्ष हे संस्कृत आणि लॅटिन ग्रीक या भाषांमध्ये असलेल्या साम्य स्थळांकडे वेधलं गेलं. त्यातूनच इंडो युरोपीय भाषा गट ही संकल्पना उदयाला आली आणि त्या भाषा गटातील भाषांची जननी म्हणता येईल, म्हणजे भाषांची प्रमुख अशी एक मदर लँग्वेज. तर त्या भाषेचा शोध घ्यायला सुरुवात झाली. शब्दांचा उगम आणि अर्थ याचा विशेषत्वाने शोध घेणारी फिलॉलॉजी ही भाषाशास्त्राची एक शाखा विकसित होण्यास सुरुवात झाली. आता याच सुमारास काय झालं तर प्राचीन भारतीय वाङ्मय आणि साहित्य यांच्या अभ्यासाविषयी युरोपीय लोकांमध्ये, जाणकारांमध्ये विशेष रुची निर्माण झाली. कारण भारतात जे त्या काळी होतं ते खूप समृद्ध होतं, आजही आहे.
मात्र त्याचं आकर्षण आधी कोणाला झालं तर भारताबाहेरील लोकांना झालं. आणि त्याचीच परिणिती म्हणून इसवी सन 1784 मध्ये विल्यम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेची स्थापना केली. आता या काळात प्राचीन भारतीय संस्कृत ग्रंथांचं संकलन, अनुवाद यासारखी कामं सुरू झाली. वैदिक वाङ्मयाच्या आणि पुरातत्वीय संस्कृतीच्या संशोधनाला चालना मिळाली. आणि कालांतराने हळूहळू एक एक पदर उलगडत गेला की कशा रीतीने वेदिक आणि वैदिक काळ हा त्या काळी होता. आता पुरातत्वीय संशोधनाच्या आधारे एक गोष्ट तर निश्चित स्पष्ट झाली आहे की हडप्पा संस्कृतीचा उगम, नागरी हडप्पा संस्कृतीचा विस्तार आणि ऱ्हास हा सर्व इतिहास प्रामुख्याने अफगाणिस्तान, बलुचिस्तान आणि इराण या प्रदेशाचे काही भाग, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात या भूभागात घडलेला आहे, हे स्पष्ट आहे. पण वैदिक वाङ्मयातील उल्लेखांच्या आधारे वैदिक संस्कृतीचा भौगोलिक परिसर देखील याच प्रदेशांमध्ये आहे हे जाणवतं. परंतु वैदिक संस्कृतीच्या कालक्रमाबद्दल एकवाक्यता नाही. म्हणजे या काळापासून या काळापर्यंत वैदिक काळ होता असं प्रमाण विधान दिसत नाही. अनेक मतमतांतर त्यात दिसतात. त्यामुळे होतं काय की वैदिक काळ आणि हडप्पा संस्कृती यांचा परस्पर संबंध काही केल्या लावता येत नाही, कारण काळाबाबत अनिश्चितता आहे. आता जसं की पूर्वेला सरस्वती म्हणजेच घग्गर किंवा हाकरा, पश्चिमेला सिंधू आणि पंजाबमधील शतद्रुस म्हणजेच सतलज, विपाश म्हणजे बियास, असिकनी म्हणजे चिनाब, परुष्णी म्हणजे रावी, वितस्ता म्हणजे झेलम या नद्यांची खोरी म्हणजे सप्त सिंधूंचा प्रदेश असं मानलं जातं. याखेरीज अफगाणिस्तानमधील कुभा म्हणजेच काबूल, गोमती म्हणजे गोमाल, सुवास्तू म्हणजे स्वात इत्यादी नद्यांचा उल्लेख आहे. हा वेदांमध्ये उल्लेख आलेला आहे. म्हणजे तेव्हापासून ज्या ज्या नद्या वैदिक काळात वाहत होत्या किंवा त्या त्या नद्यांवर शेती व्हायची, त्या पाण्यावर गुजराण व्हायची, त्या नद्यांचा हा उल्लेख आहे. सप्तसिंधूचा प्रदेश म्हणजे काय हे आपल्याला इथे स्पष्ट होतं. परंतु शंका अजूनही एकच राहते की या प्रदेशात ते कुठून आले, त्या संबंधीचे उल्लेख थेट आढळत नाहीत. आता या सर्व नद्यांच्या प्रदेशाला म्हणजे मगाशी जे काही नद्यांची नावं घेतली आत्ताच्या आत्ताच्या भाषेत जशी आहेत तशी, की सतलज, बियास, शिनाब, झेलम किंवा घग्गर, हाकरा, गोमाल, स्वात, काबूल हे प्रदेश आणि नदी यांची नावं घेतली तर या प्रदेशाला वैदिक लोकांनी देवनिर्मित देश असं म्हटलेलं आहे, असं संबोधलेलं आहे. आणि वैदिक लोक प्रथम पासूनच सप्तसिंधूच्या प्रदेशामध्ये राहत होते, ते बाहेरून आले नाहीत असे काही विद्वानांचं मत आहे. म्हणजे आता प्रत्येक जण प्रत्येकाच्या मतानुसार संशोधन करतो, त्यामुळे अनेक मतमतांतर यात आपल्याला दिसून येतात. हडप्पा लोकांची संस्कृती आणि सप्तसिंधू प्रदेशातील वैदिक लोक एकच होते का, या प्रश्नाचं उत्तर अजूनही अनुत्तरित आहे, कारण संशोधन अद्याप सुरू आहे. आता वैदिक वाङ्मय आणि समाज रचना. वैदिक वाङ्मय भारतातील सर्वाधिक प्राचीन साहित्य असल्याचं मानलं जातं. वैदिक वाङ्मयाची भाषा ही संस्कृत आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद म्हणजे वैदिक वाङ्मयाचा मूळ गाभा आहे. या चार वेदांच्या संहिता स्वतंत्र आहेत. विद म्हणजे वेद हा शब्द कुठल्या धातूपासून आलाय, संस्कृत धातूपासून विद या धातूपासून आलेला आहे. आता विद या धातूचा अर्थ काय आहे, जाणणे. वेद म्हणजेच ज्ञान असा अर्थ आहे वेद याचा, म्हणजेच ज्ञान जाणून घेणे. वेद हे मौखिक परंपरेने जतन केलेले आहेत. म्हणजे भारतात त्या काळी गुरुकुल पद्धत अस्तित्वात होती. गुरुच्या समोर शिष्यांनी बसून मौखिक परंपरेने गुरुचं ज्ञान आत्मसात करावं लागत असत आणि त्याचं पुन्हा 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 पाठांतर करावं लागत असे, म्हणजे आवर्तन करावी लागत असत. आणि अशा रीतीने ती मौखिक ज्ञान पूर्णतः मुखदगोत व्हायचं. आणि अशा रीतीने हे वैदिक काळात किंवा आतापर्यंत आलेली ही संस्कृती आपल्याला दिसून येते. आता यातल्या काही वेदांची जे चार वेद आहेत त्यांची आपण प्राथमिक अशी माहिती करून घेणार आहोत. पुढच्या तासी केला तर आपण अजून विस्तीर्णरित्या बघणार आहोत. तर ऋग्वेद देवतांची स्तुती करण्यासाठी रचलेली पदे आहेत या ऋग्वेदामध्ये, जसं की सरमापाणी सूक्त असेल, विश्वामित्र नदी संवाद सूक्त असेल,
पर्जन्य सूक्त आहे ऋग्वेदामध्ये. त्याचप्रमाणे अग्नी सूक्त आहे, अग्निमेळे पुरोहितम यज्ञस्य रत्नधातमम, म्हणजे ही पहिली ऋचा आहे ऋग्वेदातली. आता पुढे म्हटलंय की त्या पदांना ऋचा म्हणतात. आता जी मी म्हटली अग्निमेळे पुरोहितम, ती ऋचा आहे. अनेक ऋचा एकत्र गुंफून सुक्त होतं, ज्याचा आपण मगाशी अर्थ बघितलेला आहे. आणि अनेक सुक्तांचं मिळून एक मंडल होतं. म्हणजे कशा रीतीची व्यवस्था आहे बघितली वेदामध्ये. म्हणजे सुरुवातीला ऋचा आहेत, त्याच्यानंतर त्या ऋचा सगळ्या एकत्र करून सुक्त बनतं आणि अनेक सुक्तांचं मिळून एक मंडल तयार होतं. आता प्रत्येक सुक्ताचे ऋषी हे ठरलेले असतात आणि त्याप्रमाणे आपल्याला तिथे तो संदर्भ दिसून येतो. आता यजुर्वेद की यज्ञविधींमध्ये म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचे संकलन करून त्याचे स्पष्टीकरण केलेले आहे. त्या मंत्रांचा उपयोग केव्हा आणि कसा करावा याचं मार्गदर्शन देखील केलेलं आहे. यज्ञात म्हटले जाणारे हे मंत्र म्हणजे ऋग्वेदातील ऋचाच असतात. पद्य स्वरूपातील ऋचा, गद्यात त्याचा मंत्र म्हणून उपयोग करण्यासाठी दिलेले स्पष्टीकरण, अशी यजुर्वेद संहितेची रचना आहे. म्हणजे एकतर ऋग्वेदातीलच त्या ऋचा आहेत, मात्र त्या पद्य स्वरूपात आहेत. मात्र जेव्हा यज्ञ केला जातो तेव्हा त्या गद्य स्वरूपात मंत्रांच्या मार्फत म्हणाव्या लागतात, त्याचं उच्चारण करावं लागतं. त्यासाठी पर्यायी म्हणण्यापेक्षा एक सुकर व्यवस्था म्हणजे यजुर्वेद संहिता आहे. आता सामवेद की यज्ञविधींमध्ये ऋग्वेदातील ऋचांचे मंत्र स्वरूपात गायन कसे करावे याचे मार्गदर्शन केलेले आहे. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचं अनन्यसाधारण महत्व आहे. तर चौथा वेद जो आहे तो अथर्ववेद की दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी संबंधीचा विचार यात केलेला दिसून येतो. त्यामध्ये आयुष्यातील येणारी विविध संकटे असतील, दुखणी असतील, अडचणी असतील, त्यावर उपाय असेल, औषध योजना करायची असेल, राजनीती संबंधीची माहिती देखील या अथर्व वेदामध्ये आपल्याला आढळून येते. आता यानंतर काय झालं तर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली. त्यांचा समावेश देखील वेदवाङ्मयामध्ये केला जातो. तर वेदवाङ्मयाची निर्मिती दीर्घकाळ म्हणजे खूप वेळ सुरू होती, ती पूर्ण व्हायलाच मुळात 1500 वर्षांचा अवधी लागला. वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वेदवाङ्मय हे महत्वाचं साधन होतं. वेदकाळातील समाजरचना, कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन याची माहिती आपल्याला त्यातून मिळते. आज आपण एवढंच बघणार आहोत. पुढच्या तासिकेला म्हणजे उद्याच्या तासिकेला आपण विस्तृत भाग बघणार आहोत.